गेल्या 3 महिन्यापासून मी वारंवार उद्यान विभागाकडे माझ्या प्रभागातल्या असलेल्या अडचणी आणि तक्रारी दाखल केलेल्या आहेत, परंतु उद्यान विभाग संपूर्णपणे त्या तक्रारींचं निवारण करू शकलेलं नाही. तामोरे साहेब यांना आत्तापर्यंत बऱ्याचदा फोन करून झालेले आहेत. ते सांगतात माझ्याकडे मॅन पॉवर नाही आहे आणि काही प्रश्न झाले की सांगतात की तुम्ही संजय जाधव यांच्याशी बोला. परंतु माझं असं म्हणणं आहे की या संपूर्ण विभागाची जबाबदारी तामोरे साहेबांकडे आहे. मी मागच्या वेळी सांगितलं की पोस्ट ऑफिसच्या इथे सुद्धा माझी झाडं कापला पाहिजेत, ती सुद्धा ते वेळेत कापत नाहीत. त्याचबरोबर भारताचार्य चौक असेल तिथलंही व्यवस्था ही अशीच आहे आणि त्याची सगळी लेखी लेटर माझ्याकडे आहेत. वारंवार सांगून सुद्धा अशा प्रकारच्या घटना होत आहेत. जर अशा पद्धतीच्या घटना मी पत्र दिल्यानंतर सुद्धा जर काय घडल्या तर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवला गेला पाहिजे, हे मी आपल्यातर्फे प्रशासनाला सांगतोय. प्रशासन इकडच्या गार्डनिंगचा पण कुठलाही भाग बघत नाही. यात तुम्ही बघितलं असेल तर मला वाटते बाजूचंच बाजूप्रभू देशपांडे जी आपली बाग आहे त्या बागेचं सुद्धा वाट लागलेली आहे. अतिशय कोसळलेल्या स्थितीत आहे, घाण आणि पसरलेली आहे. संजय जाधवांची स्वतः मी भेट घेतलेली आणि जाधव साहेबांनी सांगितलं होतं की आपण बघू, परंतु अशा एकच गार्डन नाही तर ह्या गार्डन विभागाकडे बऱ्याचशा गोष्टी अशा पेंडिंग आहेत आणि त्याच्यावरती मेंटेनन्स होत नाहीये. तर आपल्यामार्फत मला उद्यान विभागाला सांगायचं आहे की तुमच्यामुळे ह्या शहराच्या वस्तीला जे सुशोभीकरण आहे गार्डनिंगचं ते तुमच्यामुळे व्यवस्थित होत नाही. तर एक तर तुम्ही ते सुधारा, नाही तर जागा खाली करा, एवढंच सांगतो. धन्यवाद. माझं नाव मिलिंद दौंडे. रात्री 2:15-2:30च्या दरम्यान इथे झाड पडायचा आवाज आला म्हणून मी पटकन घराच्या इथे आलो त्यांच्या. तर ऑलमोस्ट नाही बोललं तरी त्यांच्या डोक्यापर्यंत म्हणजे झाड आलं होतं. तर मी त्यांना पटकन बाहेर काढलं तर ते झाड पूर्ण कमीत कमी नाही बोललं तरी 5 ते 6 मजली झाड असेल. तर ते म्हणजे नशिबाने तर ठीक आहे त्यांची जीवितहानी नाही झाली, पण पूर्णपणे वित्तहानी होऊन गेलेली आहे. म्हणजे घर तर म्हणजे ऑलमोस्ट 90%च्या वर गेलेलंच आहे. म्हणजे घरात जेवढं सामान होतं टीव्ही, फ्रीज म्हणजे जेवढ्या प्रकारचं सामान होतं तेवढ्या सगळ्या प्रकारचं म्हणजे डिमॉलिशच झालेलं आहे. ते आता म्हणजे वर्तच नाही. आणि आम्ही पोलीस कंप्लेंट पण टाकली होती, म्हणजे पोलीस कंप्लेंट केली होती. ते येऊन बघून गेले आणि सकाळी फायर ब्रिगेडवाल्यांनी ऍक्शन करून म्हणजे ते त्यांचं झाड हटवलं. याच्या आधी आणि हो, मागच्या वर्षी पण केली होती झाडाची कंप्लेंट, पण ते काय त्याच्यानंतर काय रिस्पॉन्स आला नाही आम्हाला. आणि आम्ही त्याच्यानंतर इथे एक पिंपळाचं झाड पण होतं त्याची पण कंप्लेंट केलेली आधी 5-6 वर्षापूर्वी, पण ते नंतर काय रिस्पॉन्स काय आला नाही. तर आता आम्ही या टायमाला परत आता अर्ज देऊन बघूया, झालं तर मग त्या हिशोबाने कॉपरेट केला गव्हर्नमेंटने तर चांगलंच आहे महानगरपालिकेने.